नमस्कार, मी डॉक्टर ईशा सादर करतीये स्वरचित लेख. लेखाचं नाव आहे दुःख. अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीयम दुःखम, असं न्यायदर्शनशास्त्रात म्हटलं आहे. आपल्या दर्शनशास्त्रांनी सुख आणि दुःख ह्यांची इतकी परिपूर्ण व्याख्या केलेली आहे ना, की जगात अशी कुठे दुसरी व्याख्या सापडणार नाही. या संस्कृत वचनांचा अर्थच असा होतो की मनाच्या अनुकूल संवेदना म्हणजे सुख आणि मनाच्या प्रतिकूल संवेदना म्हणजे दुःख. थोडक्यात काय, आपल्या मनासारखं झालं म्हणजे सुख आणि मनाविरुद्ध झालं की जे होते ते म्हणजे दुःख. ह्या ओळींचा नीट विचार केला तर लक्षात येते की सुख आणि दुःख किती सापेक्ष आहेत, नाही का? दुःख दुःख म्हणजे तरी काय? ते एखाद्यासाठी सुख सुद्धा असू शकते आणि एखाद्याला जे सुख वाटते ते दुसऱ्याचे दुःख असू शकते, नाही का? जसे शेजाऱ्याने गाडी घेतली आणि तेही इम्पॉर्टेंट की इकडे छगनलालला दुःख होते, म्हणजे शेजाऱ्याचे सुख ते ह्याचे दुःख, नाही का? मोठी मोठी लोक रडतात का, तर 2 बंगले आहेत पण तिसरा झाला नाही हो, म्हणजे एक बंगला कमी म्हणून. इथं सर्वसामान्य लोकांना 2 खोल्यांचे घर स्वतःच्या नावाने करताना किणव येतात आणि ते मिळाले की स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. म्हणजेच सुख दुःख सापेक्षच, नाही का? पण तरी सुख ते सुख आणि दुःख ते दुःखच, त्याचे मोजमाप करणं मुश्किल. प्रत्येकाची सुखाची आणि दुःखाची व्याख्या वेगळी. पण तरी आमच्या कुंती मातेने श्रीकृष्णाकडे दुःखच मागितले का? ती म्हणाली, ईश्वरा, दुःखात आम्ही तुझ्या अधिक जवळ जातो. तुझे सामिप्य, तुझी अनुभूती दुःखाशिवाय कुणी करून देऊ शकत नाही. माझे कुटुंब दुःखात एकत्र येते. खरे आहे, दुःखाशिवाय ही ताकद कशातच नाही. सुखाला कायम दुःखाचे कोंदण असणारच. अहो, त्याशिवाय सुख तोलून धरणार ते कसे? सुख पचवणे अधिक कठीण असते हो दुःखापेक्षा. मेरे यारो, गुर्बत में डर नहीं होता, खुद के सिवा खोने को कुछ नहीं होता. गुर्बत म्हणजे गरिबी. मेरे यारो, गुर्बत में डर नहीं होता, खुद के सिवा खोने को कुछ नहीं होता. बस अशीच दुःखातूनच तर आपली झोळी पक्की करत असतो तो विधाता. म्हणजे सुख झोळीत टाकताना आपली झोळी फाटायला नको, नाही का?